शकतात. ते पोलीस नव्हते, ते सरासर सरकारनं पाठवलेले गुंडे होते. विदाऊट नेम प्लेट पोलीस कसे ड्युटीवर असू शकतात, विदाऊट युनिफॉर्म पोलीस कसे ड्युटीवर असू शकतात. रात्रंदिवस अभ्यास केलेले लोक आहेत ते. त्यांनी जीवाचं रान केलं आणि अभ्यास केला आणि त्यांनी काय केलं, पेपर फोडला. आपल्या निष्पास विद्यार्थ्यांचा जीव गेला. पेपर फुटला आणि आम्हाला साधा प्रश्न विचारायचा सुद्धा अधिकार नाही, हक्क नाही. विद्यार्थी आहेत, विद्यार्थी जर का प्रश्न मांडायला लागलेत ते अतिरेकी आहेत. आणि तुम्ही कोण? एप्रिलचा महिना होता, साल होतं 1919चं. आणि 1919च्या सालामध्ये एप्रिल महिन्यात काय झालं माहितीये का, एक डायर होता, डायर जनरल डायर. आणि सध्या माहितीये का, सध्या चालू 2026 तसाच एक डायर आहे सध्या केंद्रात बसलेला आहे. आणि त्यांनी काय केलं माहितीये का, काही लोकांना सांगितलं आणि जे विद्यार्थी आहेत का निष्पाप, ज्याला सदाभाऊ खोतनी, त्या विद्यार्थ्यांना काय म्हणले, आतंकवादी आहेत आतंकवादी. त्या विद्यार्थ्यांना मारलं त्या डायरने. तो 1919ला झाला होता जालियनवाला बाग हत्याकांड. आणि हे सध्या चालू आहे, सध्या 2026चा डायर करतोय कुठे, जंतर मंतरवर. माझ्यासोबत मी 3-4 दिवस झालं सगळे आंदोलन उपोषण सगळे ग्राउंड रिपोर्टिंग करतोय, पण मला कुठे माहितीये का तरुण पोरच दिसत नव्हते. आणि मला त्यावेळेस नेहमी वाटायचं मी एक तरुण पत्रकार आहे, पण पोरं दिसत नाहीयेत कुठे तरुण. सगळे म्हातारे कोतारेच आंदोलन करत होते, ज्यांचे शिक्षण संपले, ज्यांचा संसार लागलाय आणि जे शेवटच्या क्षणाला येतं. पण आज मला कुठे भेटले तरुण, सगळे तरुण आहेत. पहिल्यांदा सगळ्यात बळतर वाटलं मला ह्या गोष्टीचं. मी ऍज अ जर्नलिस्ट म्हणून पण काम करतोय खूप वर्षांपासून आणि खूप दिवस झालं आंदोलन उपोषण करतोय, पण आज मला कुठं भेटले तरुण. जंतर वंतरवर ते बिचारे मार खात आहेत, पण बीड जिल्ह्यातले तरुणच मला कुठं दिसत नव्हते. आज कुठे दिसले? तर आज आलात कशासाठी आलात? आज जोपर्यंत भारत देशातला तरुण घराच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत क्रांती घडत नाही. असंच आज आपण जंतर मंतर मध्ये बघत आहात. एक तरुण बसला, त्यांनी हजारो तरुण बाहेर काढले आणि ह्या हजारो तरुणाची एकच मागणी होती. ती मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान, जो की आज आपला भारत देशाचा शिक्षण मंत्री आहे, त्याचा राजीनामा घेण्यासाठी. त्याचा राजीनामा का घ्यायचा आहे? त्याचा राजीनामा याच्यासाठी घ्यायचा आहे की नेट पेपर फुटी झाली देशामध्ये, नेट पेपर फुटी झाली आणि त्या नेट पेपर फुटीचा डोक्यामध्ये संताप ठेवून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले. आणि त्या प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांचं भारत सरकारला कसल्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. मेलेत मरू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्हाला कोण प्रश्न विचारणार नाही. जर आम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याला आम्ही देशद्रोही म्हणून घोषित करू आणि हो देशद्रोही गुन्हा दाखल करून आम्ही त्याला जेलमध्ये पाठवू. हे माझ्या समोर झालेल्या जेवढ्या लोकांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, हे लोकांचे फोटो आहेत. रात्रंदिवस अभ्यास केलेले लोक आहेत ते. यांनी जीवाचं रान केलं आणि अभ्यास केला आणि त्यांनी काय केलं, पेपर फोडला. आणि ज्या पेपर फोडले त्यांनी काय केले, स्वतःच्या जे जवळचे लोक आहेत असल्यांना पेपर दिले आणि पेपर फोडून असल्या निष्पास विद्यार्थ्यांचा जीव गेला. तिथे तू इथं बसलीस ठीक आहे उन्हात आणायचं. सोनम वांगचूक ज्यांनी हे सगळं सुरू केलं होतं त्यांनी काल रात्री उपोषण सोडलंय. पण मग असू दे ना, त्यांनी जीव द्यावा असं कोण म्हणतंय? त्यांनी उपोषण जरी सोडलं असलं तरी आम्ही शेवटपर्यंत इथं आहोत. तिथे जंतर मंतर मध्ये सगळे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्यांना इतकी मारहाण केली जाते. म्हणजे तुम्ही पेपर फुटला आणि आम्हाला साधा प्रश्न विचारायचा सुद्धा अधिकार नाही, हक्क नाही. दिस इज अ डेमोक्रेटिक कंट्री. आणि तुम्ही अकाउंटेबिलिटी पण घेत नाहीये, तुमच्या चुकावर चुका करतायत. आणि आम्ही प्रश्न विचारले, तिथे ते मुलं प्रश्न विचारतायत जंतर मंतरवर, तर त्यांना टेररिस्ट करार केलं जातंय. असं का? म्हणजे रेजिग्नेशन, एकतर तुम्ही अकाउंटेबिलिटी घेत नाहीये, तुम्ही रेजिग्नेशन करायला पाहिजे. आणि ठीक आहे, जंतर मंतर मधले टेररिस्ट, मग होम मिनिस्टरनी रेजिग्नेशन द्यावं. इतके टेररिस्ट कसे काय येऊ दिले त्यांनी देशात? अकाउंटेबिलिटी आणि प्रश्न विचारायचा आम्हाला हक्क आहे आणि अकाउंटेबिलिटी ही तुम्ही घ्यायलाच पाहिजे. तुम्ही चुका केलेल्या आहेत आणि यू हॅव टू रिझाइन. पोलिसांनी पोरांना तर मारलंच बघ, पोरींना भयंकर घाण मारलं बघ. काही काहींना म्हणजे अशा गोष्टीच्या बोलू शकत सुद्धा नाहीये मी ऑन मीडिया. खरं तर त्यांना पोलीस आहे असं म्हणता येणार नाही. उघड उघड दिसत होतं ते सरकारनं किंवा RSS न पाठवलेले गुंडे होते असं जाहीर म्हणावं लागेल. कारण विदाऊट नेम प्लेट पोलीस कसे ड्युटीवर असू शकतात, विदाऊट युनिफॉर्म पोलीस कसे ड्युटीवर असू शकतात. ते पोलीस नव्हते, ते सरासर सरकारनं पाठवलेले गुंडे होते. आणि आता तुम्ही जालियनवाला बाग हत्याकांडाचा इथं उल्लेख केला, पण मी इथं सांगू इच्छिते की इंग्रजांना ते सुद्धा हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन दाबण्याचा सुद्धा हे सत्तेत बसलेले इंग्रज हे विद्यार्थ्यांचं आंदोलन दाबण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे. जर का धर्मेंद्र प्रधानने राजीनामाच नाही दिला
आणि घेतलाच नाही तर मग काय, किती दिवस लढा करायचा आहे? आम्ही इथे जे लोक बसलेलो आहेत समज जंतर मंतरवर, आम्हाला कशाची चिंता नाहीये. तिथे ज्या ठिकाणी जंतर मंतरवर बसलेले आहेत, त्यांना काही लेकरं बाळ नाहीयेत किंवा काही नाहीये. जे आम्हाला प्रोटेस्ट करणाऱ्या जे मुलांना पूर्ण देशभरातून खाणं पिणं त्या ठिकाणी येतंय, त्यामुळं आम्ही जितके दिवस ते राजीनामा नाही मिळणार तोपर्यंत आमचं त्या ठिकाणी आंदोलन सुरूच राहणार आहे. आणि तुम्ही सोनम वांगचुक सरांचं म्हणताय, त्या ठिकाणी सोनम वांगचुक सरांना तुम्हाला सांगते, विरोधकांना त्या ठिकाणी त्यांना भेटून दिलं नाही. संजय सिंह असतील असे बरेच विरोधक त्या ठिकाणी गेले होते, पण त्या ठिकाणी फक्त सत्ताधाऱ्यांना भेटून दिलं जातं. म्हणजे काहीतरी आत पण काळ शिजलंय, त्यांना पण त्या ठिकाणी जीवाचा धोका होता. त्यामुळे सोनम वांगचुक सरांना त्या ठिकाणी त्यांचं उपोषण मागे घ्यावं लागलेलं आहे. परंतु ते सुद्धा युवांसोबत आहेत आणि या ठिकाणी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आता हे जीन झेड जे आहे ते आंदोलन शांत करणार नाहीत आणि ह्या बीजेपीला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी मारहाण करताना बघ फक्त पोलीस नव्हते, सगळ्या देशांनीच बघितलंय. काही काही सिव्हिल वाले पोरं सुद्धा होते, जे व्हाईट कलरची काठी होती बघ फायबरची घेऊन बसले होते. सर त्याच्यामध्ये आता ही ज्या जेनझी आहेत तर त्यांना कोणत्या जर का पोरांची प्रोफाईल किंवा कोणत्या माणसाची प्रोफाईल ही सापडायला अवघड जात नाही. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये तो दाढीवाला पांढऱ्या शर्टवर होता, त्याचं नाव होतं हनी डागर. त्यानंतर त्याच्यासोबत जो थांबलेला होता त्याचं नाव होतं यश कानवत. आणि त्यानंतर घोळक्यामध्ये त्या मुलीला पाठीमागून दांडा मारणारा होता तो होता SHO बत्रा. या सर्वांची नावं पब्लिक असताना सुद्धा अजून पोलीस कसं काय हे करत नाही. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर का तुम्हाला माहित होतं 4 तारखेपासून ह्या आंदोलनाची तयारी सुरू आहे, तुम्ही 17 जुलैला कमिशनर ऑफ पोलीस का चेंज केला? कमिशनर ऑफ पोलीस अनुराग कुमार दिला. अनुराग कुमार इतके वर्ष झालं IB इंटेलिजन्स मध्ये, त्यांना फील्डचा काही संबंध नाहीये त्यांचा आणि फील्डचा. त्यांना तुम्ही ती कमिशनर ऑफ पोलीसची ड्युटी दिली का? तुम्हाला माहिती होतं ना तिथं जर का विद्यार्थी आले तर त्यांना क्राऊड कंट्रोल करावं लागेल. त्यांनी अनुराग कुमार साहेबांनी विद्यार्थ्यांनी जाऊन स्वतः शूट केले. तिथं जंतर मंतरच्या बाहेर पोलिसांनी नेऊन ठेवलंय दगडांचा ट्रक. काय संबंध आहे? पोलिसांनी दगडाचा ट्रक नेऊन ठेवला, कुठल्या गाड्या तिथं डमी म्हणून आणून ठेवल्या आणि त्याच्यावर ह्या तव्यावर तिथं चपात्या शेकायला ही इंटरनॅशनल मीडिया तिथं आपली नॅशनल मीडिया बसलेली. त्यांनी स्वतः व्हिडिओ सुद्धा नाही, AI व्हिडिओ एडिट करून त्यांच्या चॅनलवर लावलेत की बाबा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, पाकिस्तान कनेक्शन आहे, हे कनेक्शन आहे. बरं ठीक आहे, पाकिस्तान कनेक्शन आहे. 80,000 पाकिस्तानी जर का दिल्लीमध्ये जी देशाची राजधानी आहे तिथं येऊन बसतात, मग अमित शहा काय करायला लागलाय? त्याची अकाउंटेबिलिटी आहे ना. जर का तुम्ही एवढे मोठे पाकिस्तानी भारतामध्ये येऊन देऊ शकतात तर तुम्ही राजीनामा द्या. तुमचा दिल्लीची पोलीस ही अमित शहाच्या अंडर येते कारण की ती केंद्राची पोलीस आहे. मग तुम्ही राजीनामा द्या ना. तुम्हाला माहिती आहे एवढे मोठे जर का टेररिस्ट तिथे येऊ शकतात, तुम्ही राजीनामा द्या. आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्रात आहेतच उरले सुरलेले, सदा खोत, नवनाथ बन, चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस. म्हणतात हे अतिरेकी आहेत. का अतिरेकी आहेत? विद्यार्थी आहेत. विद्यार्थी जर का प्रश्न मांडायला लागलेत ते अतिरेकी आहेत. आणि तुम्ही कोण? हे पण अतिरेकीच झाले ना. बरं, पाठीमागे या बीजेपीच्याच एका नेत्यासोबत ISI मीटिंग केली होती, मग त्याचा प्रश्न कुठे गेला? त्यांनी पण उत्तर द्यावं ना. सदाभाऊ खोतने विद्यार्थ्यांना आतंकवादी घोषित केले. सदाभाऊ खोतने ज्या प्रकारे जंतर मंतरवर विद्यार्थ्यावर हल्ला, सदाभाऊ खोतने विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटले. आतंकवादी, टेररिस्ट. ज्या विद्यार्थ्यांना टेररिस्ट म्हटले, तुम्हाला वाटतं ना आम्ही सर्व टेररिस्ट आहे, जेवढे जंतर मंतरवर गेले ते सर्व टेररिस्ट आहेत ना, मग तुम्ही त्यांना तिथं जाऊन दिलं ही तुमची चूक आहे ना. तुम्हाला जर वाटत असेल आम्ही टेररिस्ट आहे तिथं तुम्ही तिथं जाऊन द्यायचं नव्हतं. एवढे मोठे 8-10 हजार पब्लिक किंवा विद्यार्थी माझे बंधू बहिणी तिथं आहेत, कशासाठी आहेत? आम्ही स्वतःचा हक्कच मागतो ना. दुसरं काय तिथं बोललो का? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या आणि ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा, एवढीच आम्ही मागणी केली. त्याच्या पुढे काय बोललो आम्ही सरकारला? तुम्ही लगेच लाठीचार्ज केला आणि जे विद्यार्थी तिथं आहेत त्यांना देशद्रोही घोषित करायला लागला. त्याच्या जे 8-10 हजार विद्यार्थी तिथं गेले आणि तुम्ही म्हणतात ना ते देशद्रोही आहे, ते जर देशद्रोही असेल तिथे घुसले ना, हे तुमची चूक आहे आणि तुम्ही रिझायनेशन द्या. असं कुठं वाटतं का तुला? एक मिनिट, माझा एक प्रश्न आहे अजून. असं कुठं वाटतं? कारण मी पण सध्या खूप दिवस झालं कव्हर करतोय, मी पाहतोय ह्या सगळ्या गोष्टी. कुठंतरी धर्मांतराचं राजकारण होतंय बघितलं. धर्म कसं आहे, आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही पॉलिटिशियन्स नाही आहोत. आम्ही इथे धर्म जात आणत नाही. आम्हाला फक्त प्रश्न नाही, सध्या हे सत्ताधारी जे सरकार आहे का ते या गोष्टीचं धर्माचं राजकारण करतंय. कारण त्यांच्याकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही. त्यांचं शिक्षण झालं असतं तर त्यांना शिक्षणाचे मुद्दे कळले असते ना.
अशिक्षित सगळे लोक. आणि हे कोण ठरवणार ना आम्ही टेररिस्ट आहे? देशभक्त कोण, टेररिस्ट कोण, हे कोण ठरवणार? आम्ही म्हणतो चला तुम्ही टेररिस्ट. काय त्याला म्हणायला काही जात नाही. तिथं बसून एसी रूम मध्ये शिक्षणाचे मुद्दे उचलायला ह्यांचे शिक्षण झाले पाहिजेत ना. जातीपातीवरच त्यांचे मुद्दे उचलतात, कारण दुसऱ्या गोष्टीची अक्कलच नाही यांना. त्याच्यावरच राजकारण करणार मग. एकंदरीत चालू आहे काय माहितीये का, सध्या केंद्रातलं सरकार जे आहे का त्याची कातडी आहे बघा गेंड्याची. त्याच्यामुळे हे लेकरं ना किती उन्हातानाचं बसले, किती जीवाच्या आकांताने ओरडले. पण एक गोष्ट ठीक आहे, हे भारताचे यंग पिढी आहे बरं, हे भारताचे तरुण पोर आहेत. मार खातील, मरतील, पण मागे साला हटणार नाहीत, कारण ते अनुभवतोय मी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून. आणि ज्या पोरांनी साल्यांना आत्महत्या केल्या का, त्या पोरांनी आत्महत्या नाही केल्या. तुम्ही केंद्रातल्या बसल्या लाचार लोकांना तुम्ही खून केला त्या लेकरांचा. 18 वर्षाचे लेकरं होते, अजून त्यांनी तरुणाई सुद्धा काय असते ना पाहिले नव्हते. त्या लेकरांचा साल्यांना खून केला तुम्ही, आणि याचा बदला हे तरुण पुढे नक्कीच घेणार. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे. मी आहे सध्या कलेक्टर ऑफिस समोर, जो रोड जातो नगर रोड, तिथे बसून मी सध्या यांची बाईट करतोय. लोकांच्या टीव्ही पाहताय आपण.